येवकार मायलोमासारख्या कॅन्सराचे निदान करताना दोतर नक्की खंयच्यो चांचण्यो वापरतात. आजच्या ह्या सादरीकरणात आम्ही हेच विस्तारान पळोवया. त्यो चांचण्यो खंयच्यो, त्यो आमांका कितें सांगतात आणि तांचो अर्थ कसो लावचो. तर मुखेल प्रश्न हो, मायलोमासारख्या जटील कॅन्सराक दोतोर कशे सोदून काढतात. हाची जाप एका चांचणीत नाय, तर ती जायत्या चांचण्यांचा संचात असा. ह्या सगळ्या चांचण्या मिळून दुयेसाचे एक स्पष्ट चित्र तयार करतात. चला तर पळूया हे सगळं कशे काम करता. सगळ्यांत पहिले गजाल, ह्यो चांचण्यो फक्त प्रक्रिया न्हय, त्यो एक नकासो तयार करतात. दुयेंस खंयच्यान सुरू झाले हाच्यो एक बेसलाईन वा सुरवातीचो बिंदू थारायतात आणि याच नकाशाचेर आधारीत उपचाराचो पुरा प्रवास थारता. आता हो निदानांचो प्रवास खंयच्यान सुरू जाता. चड करून तो रक्ताच्या आणि मुताच्या चाचण्यांतून सुरू जाता. खरं म्हणल्यार ह्या नमुन्यात लिपिल्ले सुगावे दुयेसाची पहिली खबर देतात. पळयात रक्ताच्या चांचण्या कुडीच्या आरोग्याचे एक वट्ट चित्र दितात, जसे की पेशींची संख्या, कॅल्शियम, किडनीचे कार्य. पण मायलोमा खातीर दोक्तर एका खाशेल्ल्या सुगाव्याच्या सोदात असतात, आणि तो म्हणजे मोनोक्लोनल प्रथिन. हेच खरे लक्ष. मोनोक्लोनल प्रोटीन्स वा एम प्रोटीन्स तांकां सोप्या भाशेन सांगचे जाल्यार मायलोमा पेशींनी धाडिल्ले त्रुटी संदेश असे म्हणू येता. आणि एक साधी गजाल, कुडींत हे चुकीचे संकेत जितले चड तितले दुयेंस चड गंभीर असता. तर एम बँडची चाचणी ह्या त्रुटी संदेशांचं प्रमाण मोजता. हे जे शिखर दिसता ते जितलो उच्च रक्तात तितले चड एम प्रोटीन्स आसात. या शिखराची उंचाई दुयेसाची तीव्रता दाखवता. पण थांबात, व्हडल्या एम प्रोटीन्स वांगडाच तसे लहान तुकडेही असतात. कल्पना करात की एम बँड चांचणी एक साधी जाळी असा, जाल्यार SFLC चांचणी एक चड बारीक जाळी. ती त्या लहान तुकड्यांकय धरता जे पहिल्या जाळेंतल्यान सहजपणान निसटून वचू शकतात. हाका लागून दुयांसाचे चड स्पष्ट चित्र मिळता. हेर चांचण्यो तितल्योच म्हत्वाचे असतात. पुरय रक्तगणना ॲनिमिया आसा काय ना ते सांगता. रसायनशास्त्र पॅनल रक्तांत कॅल्शियम कितले वाढला ते पळयता. आणि मुताच्यो चांचण्यो किडनी कितें लुकसाण झाला काय कितें हे दाखवूंक शकतात. आता मेरेन आमी रगताच्या चाचण्यांविशयी उलयले. त्यो भायलू सुगावे देतात. पण मायलोमाचो खरो घर म्हणल्यार बोन मॅरो. आणि थेच कितें घडता हे पळोवपाक दोतोरांक भित्र नदर मारची पडटा. याच प्रक्रियेक बोन मॅरो बायोप्सी म्हणटात. ही प्रक्रिया कशी जाता? दोतोर एका व्हड सुयन नितंबाच्या हाडाच्या फाटल्या भागांतल्या हाडाचो एक लहानसो कुडको आणि थोडो द्रवरूप मॅरो नमुन्या खातीर काढतात. ही चांचणी इतली महत्वाची कित्याक? कारण ती 3 मुख्य गजाली सांगता. पहिले, बोन मॅरोत मायलोमा पेशंटचं प्रमाण कितले आसा. दुसरे, त्या पेशंटचे DNA विश्लेषण करून त्यांच्या स्वभावाविषयी माहिती देता. आणि तिसरे, ह्या सगळ्या वयल्यान दुयेंस फुडे कशे वाडटले हाचं अदमास मिळता. आता एक प्रश्न जो सगळ्यांच्या मनात येता, ह्या प्रक्रियेत खरेच दुःख जाता? जाप अशी आसा की ती सुवात पहिली बधीर करतात, जाका लागून प्रक्रियेवेळार चड दूख जायना. होय, उपरांत थोडे दीस थोडी दूख जावंक शकता, पूण ती साधारण असता आणि हळूहळू कमी जाता. प्रक्रिये उपरांतची काळजी खूप सोपी असा. मुख्य हेतू म्हणल्यार रगत थांबवप आणि जंतू संसर्ग टाळप. स्लायडाचेर दिल्ल्यार ह्या साध्या सुचोवण्यांप्रमाणे वागल्यार दुयेंती बेगीन बरे जातात. चला आता वळूया इमेजिंग चांचण्यांकडेन. हे चांचण्यो मायलोमाचो कुडीच्या हाडांचेर झालो शारीरिक परिणाम दोळ्यांमुखार हाडतात. एक फोटोग्राफ काढलेले वरी. मायलोमा जशे वाढता तशे ते हाडांक भितरल्यान पोखरता आणि लांग बुराक तयार करता. ह्याच बुराकांक ऑस्टिओलिटिक लेशन्स म्हणटात. आणि इमेजिंग चांचण्यांचं कामच हेच, ह्या लुकसाणाचो सोद घेऊ आणि ते खंय मेरेन पताळला ते पळोवप. हे हाडांचे लुकसाण पळोवपाक दोतोरांकडेन एक पुराय साधनांचो संच असता. साध्या एक्सरे पासून ते MRI, CT स्कॅन आणि PET स्कॅन मेरेन दुयेसाच्या गरजेप्रमाण योग्य साधन निवडतात. आता आम्ही निमाणा भागांत पावल्यात. ह्या सगळ्या चाचण्यांतल्या मिळेली माहिती एकठांय हाडून दुयेसाचे एक पुरय चित्र कसे तयार जाता ते आता पळोवया. या सगळ्या चांचण्यांतल्यान मिळपी निष्कर्षांक भविष्य अदमासाचे निर्देशक म्हणटात. हे सोप्या भाषेन सांगचे जाल्यार दुयेंच्या हवामानाचो अदमास कसे, दुयेस शांत रावतले वा वादळासारखे वाढतले,
हे सुरुवातीकच कळपं उपचाराखातीर खूप महत्वाचे. रक्तांतले कांय खाशेले घटक दुयेंसाच्या पुडाराविशीं सांगूंक शकतात, जशे की बीटा-2 मायक्रोग्लोब्युलिनचे चड प्रमाण दुयेंस चड पसरला हे दाखवता, वा अल्ब्युमिनचे कमी प्रमाण. तसेच LDH आणि फ्री लाईट चेनचे असामान्य निकालय दुयेंसाच्या आक्रमक स्वभावाविशीं सांगूंक शकतात. फक्त रक्तांत तो कितें आसा ते पळवून भागना, तर मायलोमा पेशींच्या DNA कोडान कितें बरयलां तेय म्हत्वाचें. त्यांच्या क्रोमोझोमांत वा जनुकांत मेळपी खाशेल्ल्यो विकृती सांगू शकतात की दुयेंस कितला आक्रमक आसतले आणि त्याच्या परत येवपाचो धोको कितलो आसा. तर निमाणे ह्या सगळ्यांचो अर्थ कितें? रक्ताच्या अहवालापासून ते जनुकीय माहिती मेरेन ह्यो सगळ्या चांचण्यो मिळून एक व्यक्तिगत रोडमॅप तयार करतात. आणि होच नकाशो प्रत्येक दुयंती खातीर सगळ्यात प्रभावी उपचाराचो मार्ग दाखवेता.